नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जे मोठमोठ्या खांडातल्या शेळ्या जे आपल्या गावखेड्यामध्ये एक सरतात, तर ते मोठमोठ्याले एक शेळ्याचे एक खांड राहतात. त्याच्यामध्ये एक शेळ्या जास्तीत जास्त आजारी का पडतात. आणि याच्यामध्ये बघा, काही शेतकरी मित्र काय करतात, शेळ्या राखोळीने घालतात सर्वसाधारण. बघा, म्हणजे एक शेळी शेतकरी मित्राजवळ असते, मग एक काही शेतकरी मित्रांना वाटते काय एका शेळ्यामागं फिरावं. पण ते काय करतात, एक सर्वसाधारण आता प्रत्येक गावागावी एक चारतात लोक. 300 रुपये एक महिन्याला एका शेळीच्या आमच्या इकडे घेतात. 300, 350, कोणी 300 घेते गावागावात, कोणी 350 घेते. तर कोणी म्हणते आम्ही चांगल्या चारतो, कोणी असं. तर अशालाही 12 भानगडे आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, शेळी आजारी का पडते ते सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा, सुरुवात जर बघायची 300 आणि 350 वाल्याने एक शेळ्या चारतात. पण काही शेतकरी मित्र किंवा एक चारणारे पेशल असेच असतात की त्यांच्या घरच्या सुद्धा शेळ्या असतात. शेळ्या असं म्हणत नाही मी की शेळ्या ते चारत नाही. सर्वसाधारण जेवढ्या त्यांच्या शेळ्या असतात मित्रांनो, घरच्या ज्याच्याजवळ शेळ्या असेल त्याच्या शेळ्यामध्ये एक शेळ्या सांभाळी घालावा. जेणेकरून काय होतं आहे मित्रांनो, घरच्या जर शेळ्या त्याच्याजवळ असल्या तर मग ज्याची ती तुमच्या शेळ्याची काळजी घेण्याची मग त्याला गरज नाही, किंवा तुम्हाला सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही की एक शेळी आपली उपाशी येईल का, किंवा एक शेळ्याला पोटभर चारा मिळेल का नाही. तर त्याच्या जर शेळ्या त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण एक राखोळीच्या एक 15-20 असेल आणि त्याच्या घरच्या जर 5-10 असेल, तरी ते काय करतं आहे, चांगल्या जागी शेळ्या एक चारत आहे फिरस्तीमध्ये. तर मग चांगल्या जागी जर त्यांच्या शेळ्या चरल्या 20 चरल्या, तर त्याच्यामागे तुमची सुद्धा शेळी चरते. मग शेळी आजारी कधी पडते बघा, तुम्हाला सांगतो मी. तर ते 300 रुपये तुम्ही एक देत असे कोणाला बी, सर्वसाधारण शेतकरी मित्र असो किंवा कोणी असो, तरुण मित्रसुद्धा चारतात. पण त्यांना एक 300 रुपये तुम्ही देताय. पण त्याच्यानंतर एक तुम्ही काय म्हणताय की, किंवा एक तुमच्या मनात राहतं की आपण 300 रुपये दिले, आपल्याला काय शेळ्या आता एक फक्त घरून सोडायची आणि घरी आली की पिले गेले असेल तेवढं पाजायचं आणि मग झाला आपलं एक संगोपन शेळ्याचं, किंवा एक अशा पद्धतीने तुम्ही करताय. तर त्याच्यामध्ये अडचण काय येते मित्रांनो, मग शेळ्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गाबडतात. भरपूर मात्रा म्हणजे एक शेळ्याची असल्या कारणामुळे वेगवेगळ्या शेळ्या असतात. त्याच्यामध्ये काय करतात, शेळ्या एकमेकाला मारतात आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त चान्सेस तशा याच्यामध्ये खांडामध्ये शेळ्या गाबडण्याचं असतं. आणि बिमारी आली एका शेळ्यावरती किंवा त्या खांडावरती, आता कोणी बघा खेडेगावात किंवा आता कोणी एक मुक्त संचारमध्ये एवढं कोणी लक्ष देत नाही बरं का. आता बंदिस्त किंवा एक आता नवीन जे तरुण मित्र आहेत, तर तेच जास्तीत जास्त एक शेळ्यावरती लक्ष देत चालतात की बाबा असं झालं की टॉनिक द्या, ते द्या. तर पूर्वीचे लोक असे काहीच करत नाही मित्रांनो. आजारी पडली किंवा काही झालं तर त्यांच्याकडे एक चांगल्या पद्धतीत ते काय करत नाही, किंवा एक त्याला एक हे लावत नाही ते की आपलं जास्त डोकं लावत नाही की झाली बिमार झाली बस. पण डॉक्टरच्या सल्ल्याने ते एक शेळी हे करत नाही. तर बघा, 2-2 शेळ्या तुम्ही एक राखोळीन घालत असाल किंवा काय करत असाल, त्याच्यामध्ये तुमचं लॉस कुठं होतं आहे. तर तुमचं एक लॉस असा होतं आहे मित्रांनो, तुम्ही सकाळी शेळी सोडून देता. सकाळी शेळी सोडून देता तुम्ही, एकदा सोडून देता, संध्याकाळी आली की बांधून देता. त्याच्यामध्ये तुम्ही शेळ्याचं एक लक्ष देत नाही की शेळी आपली आजारी आहे का, शेळी आपल्याला काय ताप आली का, तर अशी एक सर्दी झाली तर तुम्हाला एक तसं पद्धतीचं तुम्ही त्या शेळ्यावरती लक्ष देत नाही. त्याच्यामुळे मग तुमच्या जास्तीत जास्त बघा, आमच्या इकडे बी आता भरपूर शेळ्या अशा आहेत आणि भरपूर शेळ्या असे आहेत मित्रांनो, म्हणजे जवळपास आमच्या इकडे भरपूर म्हणजे आमच्या 400-500 शेळ्या असतील गावात. तर एवढ्या गावात शेळ्या आहेत मित्रांनो, खूप आजाराला बळी पडे. यंदा असं भरपूर अशा शेळ्यासुद्धा मेल्या आमच्या गावातल्या. आणि एक खांडाचे खांड समजा एक पिल्लेसुद्धा मेले. तर एवढे 20-20 शेळ्या मागे एक 4-4, 5-5 पिल्ले फिरायला लागलेत. तर एवढी एक नुकसान झाली आहे. तर आपलं एक सुद्धा पिल्लू मेलं नाही किंवा एक शेळीसुद्धा आजारी पडली नाही. म्हणजे कारण कसं बघा, आपण कोणाच्या शेळ्या घालतसुद्धा नाही आणि कोणाच्या शेळ्या आपल्या शेळ्यात येऊसुद्धा देत नाही. म्हणजे जेणेकरून काय होतं आहे, आपल्या जेवढ्या शेळ्या आहेत त्याच्यामध्ये एकही शेळी आजारी नसते. आणि त्या कारणामुळे मग आपल्या शेळ्यातमध्ये एक आजार येत नाही. जर आजारी पडली बी तरी आपले एक रिकवर करून घेतो आहे आपण. आणि दुसऱ्या जर शेळ्या याच्यामध्ये आल्या तर ते शेळ्या या शेळ्यांना मारतात, ज्याच्यामुळे हे शेळ्यासुद्धा गाबडण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा शेळ्या असेल तुमच्याजवळ किंवा एक फार्म असेल, तर बाहेरच्या शेळ्या तुमच्या फार्ममध्ये घेऊ नका. तर याच्यामध्ये एक
बाहेरच्या शेळ्या एक आजारी राहतात, त्याच्यामुळे एक संपूर्ण एक फार्मसुद्धा एक आपला आजारी शेळ्या पडू शकतात. किंवा एक फिरस्ती असेल तर मग सेपरेट शेळ्या चारावं. काही दिवसांबद्दल आता इथून पुढे आमच्यासुद्धा शेळ्या एक खांडात फिरतात, पण आम्ही एक सकाळ संध्याकाळ म्हणजे इकडं तुरीचे वावर रिकामे झाल्याच्या नंतर आता बघा इथून पुढे आमच्यासुद्धा शेळ्या एक काही दिवसांमध्ये म्हणजे आता एक खांडाने एक महिना 1.5 महिना एक खांडातच फिरतात. आमच्या भरपूर अशा शेळ्या असतात. तर मला म्हणलं मी की 400-500 शेळ्या असतात, त्या 400-500 शेळ्यामध्ये माझ्यासुद्धा शेळ्या फिरतात, पण एकही शेळी मी आजारी पडू देत नाही. म्हणजे ते खांडातून बाहेर निघल्या की आपण सर्वसाधारण त्यांच्यावरती एक लक्ष देतो संध्याकाळच्याला, की कोणती शेळी काय झालं, सर्दी झाली आहे का, तर असं लक्ष जर दिलं तर शेळी आजारी पडत नाही. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.